धनंजय मुंडे यांना तुर्तास सह आरोपी केलं जाणार नाहीये। आताची मोठी बातमी आपण बघतोय। खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। धनंजय मुंडे चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही थेट पुरावा अद्यापही देण्यात आलेला नाहीये। मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मुंडेंबाबत पुढची कारवाई नेमकी काय असेल याकडे लक्ष असेल। अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देत आहेत। अभिषेक, एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर जे धनंजय मुंडे आहेत त्यांना सध्याला जर का पाहायचं तर यामध्ये त्यांना सह आरोपी केलं जाणार नाहीये। या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली आहे। खात्रीलायक सूत्रांकडनं ही माहिती मिळते आहे। एकूणच चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये। मात्र यात जर का पाहायचं तर कुठेतरी त्यांच्या जवळची सगळी मंडळी आपल्याला पाहायला मिळालेली होती। जे सगळे आरोपी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोपी नंबर 1 जे वाल्मिक कराड आहेत ते अत्यंत जवळीक त्यांचे मानले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी नैतिकतेच्या आधारावर आपल्याला हा राजीनामा झाल्याचं पाहायला मिळत आहे। यात प्रामुख्यानं जर का अशा प्रकारची चौकशी होत असताना एखादा मंत्री संविधानिक पदावर जर का त्याच्या जवळचा माणूस असेल तर तो राहता कामा नये, अशा प्रकारची भूमिका देखील आपल्याला मुख्यमंत्र्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच या संदर्भात मंत्री जे होते धनंजय मुंडे यांना आता बाजूला केल्याचं आपल्याला दिसतं आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देखील या संदर्भात कारवाई संदर्भात काही सध्याला बोललं गेलं नाही। ठीक आहे अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।